ओके. वाव, हे छान. हां हां हां. याला काय म्हणतो आपण? वेलवेट कापड फरमध्ये. फरमध्ये वेलवेट. एक नंबर. हां हां हां. हो हो नक्कीच. आपण मॅट बघतोय हा ॲक्च्युली याचा यूज काय होईल? ग्रास म्हणजे बॅकग्राऊंडसाठी. बॅकग्राऊंडसाठी पण होऊ शकतो. अजून फ्लोअरला घालतात. ओके सगळ्या प्रकारचे यूज होतात. ओके. बघताय आपण आहोत आत्ता झाली आहे संध्याकाळ आणि संध्याकाळचे आता किती वाजले? 5:30 काहीतरी वाजले. मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं की इथे गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या सजावटीचे पण होते आहेत. सो आपण यांचे प्राईस काय आहेत ते लाड सरांकडून विचारून घेऊया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो मी आपल्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे सागर जाधव क्रिएशन. सो मित्रांनो, सध्या गणपती बाप्पाच्या आगमनाला थोडेच दिवस राहिले आहेत आणि आत्ताशी गणपती बाप्पाच्या आगमनाची लगबग खूप बऱ्यापैकी चालू आहे. सो मित्रांनो, अशा गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी जे काही सामान लागतं ते सामानचं विक्रीचं एक दुकान आहे. अशाच ठिकाणी मी आज आलो आहे. माझ्या मागे तुम्ही वरती बघताय मातोश्री डेकोरेटर्स, या ठिकाणी मी आज आलो आहे. या ठिकाणी गणपतीचे सजावटीचे काय काय वस्तू आहेत ते मिळतात, ते काय काय असणार आहे ते आपण बघणार आहोत. सो चला आज जाऊया आणि त्यांच्याशी बघून आतमध्ये काय काय मिळतं ते बघूया. अगदी खरंच मी एकदा मागे आलेलो आहे, भेट पण दिली आहे. खूप सुंदर असे सजावटीचे इथे वस्तू मिळतात. सो चला आज जाऊया आणि बघूया. सो मित्रांनो, आता मी आहे बरोबर आपल्या कणकोलीचा एसटी स्टँड, म्हणजे एसटी स्टँडच्या बाजूला पेट्रोल पंपच्या बरोबर अगदी समोर इथे मातृश्री डेकोरेशन. हे बघा वरती जे बॅनर लावलेलं आहे तिथे आपल्याला आता जायचं आहे. ही बिल्डिंग आहे, इथून आपल्याला आज जायचं आहे. सो चला, इथून असं जिना आहे बाजूला, जिन्यातून जायचं आहे. सो मित्रांनो, खरंच मागच्या आठवड्यात म्हणजे 4-5 दिवसापूर्वी मी इथे आलेलो आहे आणि इथे येऊन सर्व गोष्टी मी पाहिल्या होत्या. ॲक्च्युली त्यांचा अजूनही माल येतोय, अजून पूर्णपणे सेटअप त्यांचा पूर्ण झाला नाही. आत्तापर्यंत अर्धा तरी सेटअप झाला आहे, अजून याच्यापुढचा सेटअप अजून माल येतोय. खूप छान छान डेकोरेशनचं सामान इथे मिळतोय, मला पण छानच वाटलं. सो आता जाऊन तो माल आपण बघणार पण आहोत, त्यांच्या किमती काय आहेत तेही बघणार आहोत आणि त्याचबरोबर काय काय मिळतं, म्हणजे अगदी पडद्यांपासून ते अगदी मकर सजावटीपर्यंतचं सामान हे आता आपण जाऊन तिथे बघणार आहोत. सो चला जाऊया. सो मित्रांनो, आता आपण आहोत एंट्रीला आणि एंट्रीला जिथे आपण बघताय ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे इथे, गणपती मूर्ती. आणि इथूनच आपण हा जो शॉप आहे त्याची जी सेटअप केलेला आहे तो इथूनच आपण बघतोय. आपण आता एक एक वस्तू आपण बघणारच आहोत. सो चला आज जाऊया आणि इथून म्हणजे इथे गणपती बाप्पाच्या मूर्तीला काय काय सजावटीचं लागणार आहे ते इथे आपण पाहायला मिळतंय आपल्याला. हा आहे फेटा, जो याची काय किंमत आहे ती आपण नंतर त्यांच्याकडून घेणार आहे. इथे सगळे मोती आहेत किंवा खडे आहेत जे मूर्तीला आपण सजवण्यासाठी वापरतो. इथे झालर्स खडे आहेत इथे. आणि इकडे या बाजूला इकडे बघताय आपण की डेकोरेशन, म्हणजे जे मकर डेकोरेशन असते त्याच्यासाठी लाइटिंग आपण खूप वापरतो. त्या लाइटिंगचं सामान इथे विकण्यासाठी ठेवलेलं आहे. कुठल्या कुठल्या लाईटी आहेत, कशा कशा प्राईजने आहेत ते आपण नंतर हळूहळू त्यांच्याशी बोलून समजून घेणारच आहोत. इथेही टेबल लावलेलं आहे. सो हे बघा सजावटीचं.
सो मित्रांनो, खरंच आपण कोकणातच राहतो आणि कोकणातील गणेशोत्सव हा खरंच एक आपण धूमधडाक्यातच साजरा करत असतो. आणि इथे आपलं एक कॉम्पिटिशन पण असतं, काय की प्रत्येक बाप्पाच्या म्हणजे प्रत्येक घराघरात बाप्पाच्या मूर्ती सजावटीचं एक कॉम्पिटिशन असतं. मकर सजवण्याचं कॉम्पिटिशन असतं. लाइटिंग, प्रत्येकाची लाइटिंग वेगळा, प्रत्येकाचा देखावा वेगळा असतो. यासाठी आणि मकर सजवण्यासाठी जे टोटल सामान लागतं ते सगळंच्या सगळं सामान ह्या एका शॉपमध्ये मिळतंय आणि मिळेल अशी मला आशा आहे. कारण खूप व्हरायटी आहेत ते लाइटिंगच्या म्हणा, परत जे मंडपचं सामान आहे त्याच्या पण इकडे खूप साऱ्या व्हरायटी आहेत. ते आपल्याला इथे एकच ठिकाणी मिळतात आणि खूप स्वस्त दरामध्ये आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. सो तुम्हीही नक्कीच या, माझा व्हिडिओ बघून तरी नक्कीच या आणि इथे भेट द्या. इथं वस्तू तुम्ही पहा. ॲक्च्युली माझं हा व्हिडिओ बघून जर तुम्ही इथे आलात आणि त्यांना सांगितलं तर तुम्हाला एक सुंदरसं असं कन्सेशन पण इथे मिळेल आणि नक्कीच तुम्ही त्या गोष्टीतून सॅटिस्फाईड व्हाल अशी माझी एक आशा आहे. तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यावरती इथे या. गणपती बाप्पाचं ज्या सजावटीचं सामान आहे ते इथे खरेदी करा, त्यांना सांगा आणि खरेदी करा. नक्कीच तुम्हाला ही मन तुमचं खुश होईल आणि बाप्पाच्या सजावटी आपण करतो ते आपल्याला एकदम छान वाटेल. सो अजून पुढे आता आपण जे पडदे, बॅकग्राऊंडचे पडदे आहेत किंवा मंडप आहेत ते आपण आता जाऊन पुढे बघणार आहोत. काय काय आहे ते आपण नंतर त्यांच्याशी लाड सरांशी बोलून मग आपण बघणार आहोत. चला जाऊया. तर मित्रांनो, या ठिकाणी बघताय जे बाप्पासाठी मकर लागत आहेत, जे रेडीमेड मकर आपण आत्ताच्या युगामध्ये खरेदी करतो ते रेडीमेड मकर इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. याची प्राईसही वेगवेगळी असेल, ती मला आता तरी माहिती नाही, आपण त्यांच्याशी बोलून नंतर बघणार आहोत. पण बघा किती सुंदर मकर वाटतात, वाव, जबरदस्तच. आणि बाप्पाच्या मूर्त्या आताच्या तर खूप रेखीव आणि आकर्षक असतात. त्यांच्या बॅकग्राऊंडला असे जर मकर असले तर खूपच भारी असतात, भारी वाटतात. सो या ठिकाणी मकर ठेवले आहेत. या ठिकाणी जे मंडप आहे, छत आहेत किंवा ते बॅकग्राऊंड्स आहेत ते या ठिकाणी ठेवले आहेत. ते आपण वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये साईजमध्ये आपल्याला मिळू शकतं इथे या ठिकाणी, असं मी त्यांच्याशी मग असे बोलताना मला कळलं आहे. आपल्या मापामध्ये, तुमच्या मापामध्ये तुम्हाला इथे कट करून ते देऊ शकतात. असे हे आहेत. इथे फुलं डेकोरेशनचं पण, प्लॅस्टिकच्या फुलांचं डेकोरेशन पण मिळतं आहे. हे बघा, हे अजून एक बॅकग्राऊंड, वाव, छान, खूप सुंदर. अजून मगाशी तुम्हाला म्हटलं होतं काय की इथे आपल्या जे माप असतात, आपण जी साईज घेऊन येतो त्यांच्याकडे. अजून मित्रांनो, आपण जे हे बॅकग्राऊंड बघितलं किंवा छत बघितले ते आपल्या साईजमध्ये आपण इथे आपल्याला अवेलेबल होऊ शकतो. म्हणजे तेच शिवून देतात वगैरे आणि एकदम रेडीमेड छत करून देतात. ते काम इथे माझ्या मागे चाललं आहे. या मशीनवरती त्या साईजमध्ये ते छत वगैरे शिवून देतात. एकदम परफेक्टली रेडीमेड वाटतं तसं. तो तसं काम इकडे चाललं आहे. सो हे बघा, इकडे मशीन आहे आणि ते तुमच्या मापामध्ये तुम्हाला छत वगैरे किंवा पडदा काय असेल तो शिवून मिळतो. सो भारीच, खूप छान छान बॅकग्राऊंड, पडदे, छत हे आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. हा भाई आपला, भाई तू काय करतो आता? फुलांच्या पट्ट्या बनवतो. फुलांच्या पट्ट्या बनवतो. आता हे आपलं काय आहे? फोम आहे. फोमवरती तू फुलांचं हे करतोय. ओके, ह्याची तरी साधारण काय किंमत असेल? हा पट्ट्या सेपरेट असेल की याच्या नंतर हे होणार आहे? सेपरेट. सो तरी याची किंमत काय असेल? 1,500 पर्यंत. ओके. सो आपण हा भाई इथे ही पट्टी तयार करतो फुलांची. याची चारी बाजूने फुलं येणार की वन साईड? तीन साईडने येणार. ओके, 3 साईडने. वा, तुझं नाव काय भाई? हरेश? नरेश. ओके. तर तू दरवर्षी यांच्यासोबत असतोस? दरवर्षी असतोस. ओके. सो मित्रांनो, आता आपल्यासोबत आहेत ते या शॉपचे मालक बाळा लाड. म्हणजे हे स्वतः एक डेकोरेटरच आहेत. म्हणजे यांचं मंडपपासून अगदी कॅटरिंगपासूनचा सगळा व्यवसाय हे सांभाळतात. सो लाडसाहेब, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज या तुमच्या शॉपला मी भेट दिली आहे आणि तुमचा हा एक छोटासा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूबवरती टाकतो आहे. या शॉपबद्दल थोडीशी माहिती द्या. म्हणजे मी माझ्या प्रेक्षकांना सांगितलं आहे की या शॉपमध्ये म्हणजे गणपतीच्या सजावटीचे
खूप सारं सामान मिळतंय, ते काय कोणकोणत्या प्रकारचे सामान तुमच्याकडे अवेलेबल आता विक्रीसाठी आहेत त्याची थोडी माहिती द्या. आमच्याकडे मकर्स, हां. गणपती सजावटचं सामान, हिरे खडे, हां हां. हार, ओके छत आहेत, हो. कापड आहे. आम्ही कापड शिवून देतो तुम्हाला ओके योग्य प्रकारे थोडक्यात शिलाई घेऊन लोकांना सेवा करून देतो ती. ओके. परत तोरण वगैरे सगळं आहे, म्हणजे लाइटिंगचं पण सामान सगळं आहे. लायटिंग सामान सगळं आहे टोटल. ओके. आणि मी आता पडदे बघितले, बॅकग्राऊंडचे पडदे बघितले, ते कशा कशा स्वरूपाचे आहेत म्हणजे? ते आम्ही कमीत कमी रेटमध्ये सगळं शिवून देतो जास्त करून. ओके, म्हणजे रेडीमेड इथूनच शिवून रेडीमेड देतो. इथून शिवून देतो. ओके. आणि बाहेरच्या लोकांना महाग बसताना रेडीमेड शिवून देतो आम्ही शॉर्टकट करून. आणि आता मी तिथे बघितलं की गणपतीच्या म्हणजे मूर्ती सजावटीचं काय काय सामान आहे ते कोण? हिरे, खडे, हां. सगळं सामान आहे टोटल आमच्याकडे. फेटे वगैरे बस टोटल सगळं. ओके आणि तिचं योग्य दरात ठेवलेलं आहे. ओके. आता जे मी हे मकर बघतोय ना, ते कुठल्या कुठल्या रेटमध्ये आहेत म्हणजे? एक आमच्याकडे कमीत कमी 2,500 पासून 4,000 पर्यंत केलेले आहेत. लोकांना परवडण्यासाठी आम्ही करून ठेवलेले आहेत. मला फक्त सांगा 2,500चा कुठला आहे? हा इकडचा हा 2,500 रुपये. हा समोरचा. ओके. हा मोठा आहे आता 3,000 रुपये. हा 3,000 आहे. ओके. हा, आणि हे इकडे मोठे आहे 4,000 रुपये. हे 4,000चे आहेत. ओके. आणि हे खालचे? हे 2,500 रुपये. ओके. आणि मी असं ऐकलं की तुमच्या अजून सामान आणखी येणारच आहे. भरपूर येणार. ओके. ऍक्च्युली मला एक प्रश्न विचारतोय तुम्हाला की हा व्यवसाय तुमचा नवीन नाही, तर या व्यवसायात तुम्ही किती वर्ष आहात? 15-16 वर्ष कंटिन्यू हे काम करतो डेकोरेशन. ओके. आणि ह्या जागी तुम्ही नवीनच आलात, याच्या आधी तुम्ही हे तुमचं शॉप कुठे होतं? ते टॉकीजच्या समोर होतं पमा सिटीमध्ये. ओके, आपलं थिएटरच्या समोर. ओके. ह्या नवीन जागेमध्ये आपला ऍड्रेस तर मी सगळ्यांना सांगितलंय, तरी एकदा तुम्ही सांगा ऍड्रेस. एसटी स्टँडच्या बाजूला पेट्रोल पंपच्या समोर. पेट्रोल पंपच्या समोर. लोकांना सोयीस्कर पडलं. एसटी उतरलं की डायरेक्ट. हो इथे. हो नक्कीच. आणि माझे काही व्ह्युअर्स हे बघून नक्कीच येतील. हो, हो. मला एक तुम्हाला विचारायचं आहे, आता हा माझा व्हिडिओ जर माझे व्ह्युअर्स बघतात आणि त्यांना इथे खरेदी करायला काहीतरी यायचं आहे, तर त्यांना तुम्ही कन्सेशन नक्की सहकार्य करा. खरंच मित्रांनो, या शॉपमध्ये तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर माझं नाव घेऊन सागर जाधव क्रिएशन या युट्यूब चॅनलचं नाव घेऊन तुम्ही नक्की जा. तुम्हाला थोडंफार तरी कन्सेशन योग्य दरात करते. देऊ. हां, द्याल. आता एक मला जाणून घ्यायचे, इथे पडदे जे आहेत बॅकग्राऊंड किंवा आणखी सजावटीचे पडदे काय आहेत त्यांच्याबद्दल जरा मला माहिती द्या. ही आम्ही झालं स्वतः बनवलेली आहे. ही झालं तुम्ही स्वतः बनवलेली आहे? वाव, छान, मस्तच वाटते. ही एक मोठी बनवली आहे. हो ही वाली आहे. टेबलासाठी बनवली आहे. ओके. टेबलासाठी. हां, टेबलसाठी. हो हो, गणपतीच्या. ती पाहिजे हे आम्ही पाठी बॅकग्राऊंडसाठी बनवली. हे वाले. हां हां, खूप छान वाटतात. खूप हे पण आहेत. ओके, डिसेंट. योग्य दर आहेत ते. हे सगळे छत आहेत. हे छत आहेत. रेडीमेड तयार आहेत. ओके ओके, रेडीमेड तयार आहेत. म्हणजे यांची माप वगैरे जर कोणाला कमी आहे करून देतो ऍडजस्ट करून. कट करून देत आहे. ओके ओके. हे सगळे डेकोरेशन डेकोरेशनचे. कसं करायचं कट करून आपण करायचं. ओके ओके. त्याच्यामध्ये याच्यामध्ये जर योग्य दरात 30 रुपये फक्त मीटर ठेवले आहे. 30 रुपये मीटर. ओके ओके, छान छान. आणि ह्यांची जे हे आहेत यांची प्राइस कशी आहे? हा 700 रुपये मीटर आहे. 700 रुपये मीटर आहेत. बॅकग्राऊंडसाठीच लागतो तो. हो, बॅकग्राऊंडसाठी मागच्या. हो हो हो. ते आमच्याकडे चांगले फर वगैरे चांगले कापड आहे. हे कशाचे? हे 60 रुपये मीटर आहे. ओके. हे फरचे कापड आहे. वाव, हे छान. हां हां हां. याला काय म्हणतो आपण? वेलवेट कापड फर मध्ये. फरमध्ये हे वेलवेट. डेकोरेशनला एक नंबर. एक नंबर. हां हां हां. हो हो, नक्कीच. हे तुम्हाला टेबलवर टाकायला चांगलं. हां, टेबलवरती खाली अंतर आहे असं हे करायला. हा डिसेंट बॅकग्राऊंडसाठी. ओके आणि बॅकग्राऊंड मोठी करून ठेवली आहे. ओके. हा आपण कट करू शकत नाही की कट आणि आम्ही याच्यापेक्षा छोटे करून देतो. देतात, करून देतात आपल्याला. ऍडजस्ट करून देतो. ओके ओके. आणि इकडे छताचे कापड आहे. हे छताचे. ओके. यांचे काय प्राइस असेल? हे आम्ही 80 रुपये मीटरने कापड देतो. 80 रुपये. हात मागचा आहे चांगला. ओके. हां, बाजारातला आहे. अच्छा. हां, वाव तुमच्याकडे कापड टिकणार आहे. वाव, छान छान. कापड कट करून आम्ही शिवून देतो. शिवून देतात. पडदा काय येते 100-150 रुपये शिलाईवर शिवून देतो आम्ही. देतात. हां हां. सो मला आता तिकडे जायचं आहे. तुम्ही जरा मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं की इथे गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या सजावटीचे पण वस्तू इथे आहेत. सो आपण यांचे प्राइस काय आहेत ते लाड सरांकडून विचारून घेऊया. हे फेट्यांचे काय? हा मी 200 रुपये ठेवला. हे फेटे आहेत ते. फेटे आहेत. ओके. आणि हे हिरे तुम्हाला हे खडे 8 रुपये डझन आहेत. ओके, 8 रुपये डझन. हिरेसाठी 30 रुपये मीटर. ओके. ही कशासाठी यूज करतात तरी? हे शेलेसाठी, शेला वगैरे शेल्यासाठी. ओके ओके. ही हाताला कंगन वगैरे घालायसाठी 10 रुपये मीटर. 10 रुपये मीटरने. ओके. हे तुम्हाला 8 रुपये डझन आहे. हा, अच्छा. डझन वरती असतात. डझन वरती असतात. वाव. हे सगळे शाल शेले वगैरे
हो हे शेले आहेत. हे कसे आहेत? हे 200 रुपये. 200 रुपये. ओके. आता आपण वळूया लाईटीकडे. लाईटीचं जरा मला आकर्षक वाटतंय जरा. सो आपण आता लाईटी बघूया जे आपण मकरमध्ये लावतो ते. ही कुठली? मल्टी लाईट आहे. मल्टी लाईट कलर्स मध्ये. ओके. ही 500 रुपयाला. ओके. हा. एकदाच लावायची नाही. हो हो. आणि हे स्पॉट लाईट आहेत सगळे. हे स्पॉट लाईट आहेत. स्पॉट मारायसाठी ते आहे. ओके. यांची प्राइसेस कसे आहेत? हे 250 रुपये आहेत. 250. ओके ओके. हे स्ट्रीट लाईट तुम्हाला गणपतीला अशी लावायची असेल. ओके ओके. यांची कशी प्राइस आहे? हे काय एलईडी आहेत ना? हा एलईडी आहेत. एलईडी पार आहेत. पार. हो हो. 300 रुपये 250 रुपयाची ठेवलेले आहेत. ओके. आणि हे रनिंग पट्टा आहे खाली. अच्छा रनिंग पट्टी पण तुमच्याकडे अवेलेबल आहेत? आहे तो 1200 रुपये. छोटा आहे तो 700 रुपये. ओके. हा छोटा ठेवलेला आहे. हा छोटावाला. तो छोटा आहे. याची प्राइस कशी? हा 700 रुपये. 700 रुपये. ओके. अजून हा ही इकडे ही सजावटीसाठी फुलं ठेवली आहे. ओके. म्हणजे ही मकरमध्येच यूज होतात ना आतमध्ये? आपली गणपती समोर लावायला भिंतीला. भिंतीला. ओके ओके. ह्याची काय प्राइस? हा 30 रुपये आहे. ओके. वन पीस. 30 रुपये. ओके. आणि येस. फुलं ठेवली आहेत. अच्छा ही प्लास्टिक फुल एक आहे. प्लास्टिकची फुलं ही. 5 रुपये आहे. हे 7 रुपये फुल एक आहे. ओके हे परत दोरा लेस ठेवलेला आहे. कोणाला सजावटी पाहिजे. ओके ओके. 3 रुपयाने ठेवलं आहे. 3 रुपयाने. ओके. अगदी एकदम हे झालर येते ना छोटीशी ती? ओके ओके. हे सुद्धा आहे डिझाईनसाठी. हां हां पुढे स्पॉटला ठेवायला ठेवू. अगदी. हा. आणि यांची प्राइस कशी आहे? हे आम्ही 20 रुपयाला एक ओके घंटा आहे. 20 रुपयाला जिंबल घालतो. ओके. आणि रुमाल आहे. हां रुमाल हे आपण गणपती आणताना डोक्यावरती ठेवू शकतो. 20 रुपयापासून 300 रुपयापर्यंत आहे. अगदी अगदी. छान छान. म्हणजे एकदम रिझनेबल रेट तुम्ही यावेळी तुम्ही ठेवलेला आहे. अगदी खूपच. आणि एक बल्ब पाहिजे. ओके. अजून एक लाईटिंगचं सामान आहे आपण बघतोय. हे पार आहे. हे स्पॉट आहे. स्पॉट. ठेवलं 100-150 पासून याची स्टार्टिंग चालू आहे. ओके. हे कलर बल्ब आहे. हे स्ट्रीट लाईट. ओके. ही कशी आहे? ही 250 रुपये आहे. 250. ओके. ही रिमोटने कंट्रोल होते? रिमोट. ओके ओके. हे बल्ब आहे. ते 7 वॅट 9 वॅट 100 रुपयाला. 100. हे चार्जेबल आहेत ना? हे चार्जेबल 9 वॅट आहे. हो. ते आम्ही 400 रुपयाला देतो. ओके. हा. आणि 12 वॅट आहे ते 500 रुपयाला देतो. ओके. 500 रुपयाला. येस. चार्जेबल आहे सगळं. ओके ओके ओके. सगळे योग्य दरात ठेवलेलं आहे. ओके. आता आपण ह्या साईडला वळूया. इथे हे तुम्हाला तोरण आहे. तोरण. स्वतः तुम्ही तुमचं हँडमेड आहे? आमच्या हँडमेड. ओके. त्याला रशी वगैरे टाकून योग्य दरात केलेला आहे. हो. याची प्राइस किती तरी? हा 1200 रुपयाला बसतो. 1200 40 रुपयाला. फूट लांब आहे. 40 फूट लांबीला आहे. 1200 रुपयाला पडतो. काय नाही. डीसी आहे. ओके. हा. आणि हा हा मी योग्य दरात ठेवतो. 150 रुपयाला ठेवला. ओके. गणपतीसाठी स्पॉट मारा. स्पॉट मारायला. ओके ओके. हा हा. ही तोरण आम्ही 100 रुपयाला. ओके. ही लाईन तोरण आहेत नाही? 100 रुपयाला. ओके. इकडे आमच्याकडे करावं सांगणं आहे. कराओके सण हा विक्रीला आहे? विक्रीला आहे. ओके. सो एक मिनिट मित्रांनो तुम्हाला मी कराओके दाखवतोय. सो हा याची अजून अनबॉक्सिंग नाहीये. बॉक्समध्येच आहे. बॉक्समध्ये. हो. तिकडे ओपन आहे. तो 12,000ला आहे. 12,000ला. हा. 12,000ला आहे. ओके. हा. 15,000ला आहे. 15,000 आहे. ओके. कराओके साऊंड आहे 15,000. चांगलं कंपनी टाकरा कंपनीचे आहे. ओके सर. पाहिजे आमच्याकडे. ओके ओके. सो अजून तिथे तेच आहे स्पॉट. पिन वगैरे सगळं ठेवलेलं आहे. वायर होल्डर. सो मित्रांनो आपण इथे जे लाईटी बघतोय जे आपण आधी जे लाईटी बॉक्समध्ये बघितल्या होत्या त्या इथे पाहण्यासाठी डेमोमध्ये ठेवलेल्या आहेत. हे आपण समोरच्या लाईटी बघताय. खूप व्हरायटी आहे इथे लाईटीमध्ये म्हणा. पिन पाहिजे. होल्डर पाहिजे. ओके. वायर पाहिजे. अडॅप्टर पाहिजे. सगळं समोरच ठेवलेलं आहे. येस. तर इथे गणपती हातामध्ये मोदक. हा हा. हे 30 रुपयाला ठेवला आहे. ओके. हे लाईट पेटते याच्यातून हातात ठेवायचा असा. हा हा. पेटून. ओके. गणपतीच्या मूर्तीच्या हातात. हा. ठेवायचा काय. वाव. एक 10 दिवस येतो हा. अगदी छानच मस्तच वाटतो. अच्छा मी काय म्हणतो लाट साहेब हा जो आपण मॅट बघतोय हा ऍक्च्युली याचा यूज काय होईल? ग्रास म्हणजे बॅकग्राऊंड साठी. बॅकग्राऊंड साठी पण होऊ शकतो. अजून फ्लोअरला घालतात. ओके. सगळ्या प्रकारचे यूज होतात. ओके ओके. याची तरी काय स्क्वेअर फूट म्हणजे कसं? स्क्वेअर फूट 1 बाय 1 तयार. किती रुपये? 55 रुपये स्क्वेअर. 55 रुपये स्क्वेअर फूट. आमच्याकडे 5 रुपये कमी. 55 रुपये. ओके ओके. आणि थाळी चांगल्या तरी याचा उपयोग काय होतो? हा डेकोरेशनसाठी. पाठी बॅकग्राऊंडला डेकोरेशन करतो. बॅकग्राऊंडला. ओके. हा हा. फुलं लावलं एकदम चांगल्या
वा हो हो आपण बघताय 200 रुपयाला. ओके ओके. रेग्युलर मध्ये एकदम चांगल्या क्वालिटी फुलं आहेत. ही फुलं आहेत ही तयारच करून ठेवलेली आहे. ओके. 400 रुपये झाडी पूर्ण. 400 रुपये झाडी. येस. आणि ह्या फुलदाणी कुंड हे 350 रुपये कुंडी आहे. फ्लॉवर फक्त वेगळा आहे वरचा. ओके. हा फक्त आपला पुढचे पाहिजे लावायचे. फक्त कुंडीची प्राइस 350. 350 रुपये प्राइस चालू आहे. ओके ओके. सगळं योग्य जागा फोम मिळणार तुम्हाला. अच्छा फोम. हो हो याला आपण फुलं लावू शकतो. फुलं लावू शकता. फोम हा तुमच्याकडे अवेलेबल आहे. अवेलेबल आहे. सीट आणून कट करून देतो फुलदाला. ओके ओके. आपल्याला गदरवटी सुतळ हा हा हो सुतळ ठीक आहे. हो हो हो. आणि ती साईड सुतळ वेगळीच आहे. ही इकडे कुठे मिळत नाही. अच्छा अच्छा. हा वेगळ्या टाईप मध्ये आहे. तुटणार नाही. तुटणारच नाही. कायमची झाली अशी. अगदी अगदी. सगळं योग्य जागा गदरवटी. ओके ओके. नाही वेगळ्या कलरचा. हा हे ना नेटलॉन याची अगदी डिझाईन मध्ये नेटलॉन ठेवलं आहे. ओके. हा लोकांना वरती मारायला चांगला पडतं. हा बरोबर. एक धूळ पडत नाही. हे पडदे आहेत. हे पडदे गणपतीच्या समोर लावायला. अगदी अगदी. हा याची प्राइस म्हणजे हा 250 रुपये आम्ही ऍडजस्ट करून कधी पडदा देऊन टाकतो. ओके ओके. ती माळा बनवलाय तिथे कोंड्याची. हा आणि त्या मकरची म्हणजे हा रेडीमेड झाला. रेडी म्हणा आम्ही तुम्हाला पण कमीत कमी 1200 रुपयापासून पुढे आहे. कारण याला पाईपचा आधार घेतलेला आहे ना. बॉक्स जर पाहिजे असेल तर 700-800 बॉक्स मिळतो. ओके ओके. बॉक्स सकट तुम्हाला 2-2.5 हजार रुपये मिळतो. हो 1,000 राहायचं. ओके. तर लाट साहेब मला सांगा की हे वर्ष 20वं वर्ष तुमचं सक्सेसफुली या धंद्यात तुमचं चालू आहे. तरी तुमचे जे जुने ग्राहक आहेत आणि आता नवीन पण होणारे आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय मेसेज द्याल? आमच्या मेसेज म्हणजे ग्राहक म्हणजेच आमचे देव आहेत. ते आले तरच आपलं दुकान चांगलं चालणार आहे. आणि त्यांच्यामुळे ओळख झाल्यामुळे आपले सगळे लोक येतात. चांगलं सहकार्य होतं. मग त्यांना मकर वगैरे ठेवतो भाड्याला. पूजेचे मकर सगळे मकर तुझे ऑर्डर मिळतात आपल्याला. ओके. आणि एकामेकाचा संबंध चांगले राहतात त्याच्यामुळे. तरी आपण मगाशी बोललो आहोत की तुम्ही ह्याच्या आधीपासूनच मंडप डेकोरेशन आणि कॅटरिंगच्या व्यवसायामध्ये आहात. त्याचं आणि ह्या धंद्याचं एकदम सिमिलरिटी आहे. त्याच्याबद्दल काय सांगाल? तिकडे यामध्ये कंटिन्यू ऑर्डर असल्यामुळे तिथे लोक आम्हाला इथे सहकार्य करतात. ओके. आणि तुमचे रिटर्न ग्राहक आहेतच म्हणजे जे आता नवीनही येतात. आणि हे आता हायवेलाच पडल्यामुळे इथे आतापासूनच म्हणजे आताशे गणपतीला 15-20 दिवस तर आहेतच. तरी आताशी ग्राहकांची चालूच असते. स्टँड जवळ असल्यामुळे येतात. आणि कॉलेज मुलं भरपूर येतात ते बघायला. कॉलेजची मुलं वगैरे हिरेखडे बघायला जास्त येतात. वा छानच. आणि मला एक सांगा आता तुम्ही तिथे पार्किंग हे ठेवले शार्पी ठेवले आहेत. तिथे तुम्ही शार्पिन लावलात. ते तुम्ही विक्रीसाठी ठेवलात? शार्पी आम्ही एक काय केलं कोणाला वाटलेच तर आम्ही ऍडजस्ट करून देऊ शकतो. ओके. आणि ते शार्पी लावल्यामुळे लोकांना समजतं इथे काहीतरी वेगळा शॉपिंग. ओके. हा इथला डिस्प्ले एकदम भारी होतो संध्याकाळच्या वेळी. संध्याकाळी समजतं बा इथे काहीतरी वेगळं झालं आहे. ओके ओके. तसंच कोणा वाटलं तर आम्ही देऊ शकतो. ते काही विषय नाही. रिजनेबल रेटने देऊन टाकतो. ओके ओके. तर मित्रांनो आता आपण हे जे शॉप आहे जे सजावट केंद्र आहे इथलं त्याच्या आपण गॅलरीमध्ये आताशी उभे आहोत. आणि हा समोरचा आपण जो नजारा बघतो आहोत हा नजारा आहे आपला ST डेपो आणि पेट्रोल पंपच्या बरोबर अगदी समोरचा हा आपला उड्डाण पूल आहे कणकोलीतील. आणि त्याच्याच बरोबर समोर हे टेरिस. ओके. टेरिसवरती हे सजावट केंद्र आहे. ऍक्च्युली याचं नाव आहे मातोश्री डेकोरेटर्स. सो आपल्यासोबत लाडक साहेब आहेतच. आणि ह्याच्या एंट्री म्हणजे ह्याची जी प्रथम दर्शनी भाग आहे हा टेरिसवरचा इथे हा असा गोंड्याने म्हणजे प्लॅस्टिकचे जे गोंडे आहेत गजरे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी सजवलेलं आहे. याबद्दल आपण आता लाड साहेबांशी बोलणार आहोत. सो याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. हे आता जे आपण गोंडे बघतो हे आहेत गोंडे. ओके. आम्ही 50 ला ठेवलाय. 50 रुपये. 50. ओके. हा ही वेल आहे ही 50 रुपये ठेवली. 50 रुपये. ओके. गोंडे हे 32 गोंडे आहेत. आम्ही 100 ला एक ठेवला. 100. ओके ओके. हा आम्ही स्वतः बनवलाय. ओके. 100 ला तुम्ही स्वतः बनवलेला हे बनवलंय. वाव. हा छान छान मस्त. बघितलं आम्ही स्वतः बनवलं. ओके. हे सुद्धा बनवलं. हे 150 रुपयाला बनवलं. ओके. ही 150 रुपयाला माळ आहे. ओके. ही आता मी 100 ला ठेवली. ही आता मी बनवली स्वतः इथे. 100 ला ही आहे. ओके. हे पण आहे ना. व्यवस्थित. ओके. हा लोकांना हे साठी दरवाजाची तोरण. हा दरवाजाचं तोरण. हा ह्याची काय प्राइस? 250 रुपये आहे. 250 रुपये. ओके. दरवाजाचं हे तोरण आहे. वाव मस्तच. हा छान वाटतंय. आणि हे तुमच्या गणपतीच्या डोक्यावरचं माझं ते झुंबर गणपती आहे. अच्छा हा झुंबर केलेला आहे. याची काय प्राइस आहे? हा 700 रुपये आहे. 700 रुपये. वाव.
ओके. हा अजून पुढे हे आम्ही 20 रुपयाला देतोय फक्त. हे साधं सिंपल डेकोरेशन करायला असेल. ओके, म्हणजे हे आपण असं हा एकदम लटकू शकतो. ओके ओके. हा खांब ठेवले लाईटीचे. अच्छा, हे लाईटचे खांब आहेत. डेकोरेशनला 2 असे खांब ठेवले. अगदी. हा काही झालं लाईट वगैरे त्याला काय नसतं लावलं. ओके ओके. मकर ठेवला आहे. अच्छा. हा मकर, पूजेचा मकर. हा 4 केजी लावला तर मकर झाला. हो हो नक्कीच. हो 10 मकर लाईट लावले. ओके. हा हा. घंटा करून ठेवायची. घंटा. ओके. हा 100 रुपयाला. 100 रुपये. ओके. आणि शार्पी आहेत. ह्या सर्व शार्पी आहेत. वाव. आणि ह्याचा शो फक्त संध्याकाळचा होतो. आणि आपण मगाशी जो बॉक्स मध्ये जो कराओके बघितला होता तो हा, याची पण कशी काय प्राइस बोलला तुम्ही? हा 12,000 रुपये. हा 12,000 रुपये. आणि ह्याच्यापेक्षा मोठा होता तो 15,000 रुपये. ओके चांगले आहेत. ओके. सो हे बघताय सर्व हा प्रथमदर्शनी भाग जो गोंड्याच्या माळानी फुलांनी सजवलेला आहे. तर लाड साहेब मला सांगा की आता या तुम्ही हा जो व्यवसाय करताय यात तुमचे जे सहकारी आहेत ते तुमचे भाऊ बंधच आहेत की कोण? घरातल्या सारखे आहेत. म्हणजे हे तुमचं दिवस रात्र इथे. ओके ओके. आणि आता तर मी बघतोच आहे की आता बऱ्यापैकी सेटअपचं काम चालू आहे. बऱ्यापैकी चालू आहे. ओके. आणि मी मगाशी ऐकलं की तसा तर माल आहेच, अजून माल तुमचा अजून येणार आहे. तो अजून 2 दिवसांनी येतच असतो. काय नाही नवीन व्हरायटी आली की येत असतो. ओके. आणि आता तुम्ही मगाशी बोललात की आता लोकांची वर्दळ तर चालू आहे. मग ह्याच्यामध्ये आता काय 15 दिवसच राहिलेत. बुकिंग काही झाली आहे का? मकर बुकिंग करून जातात. मकर बुकिंग झाले आहेत. आवडले ते सांगून जातात हे आम्हाला पाहिजे. ओके. असं सांगून जातात आणि बघून जातात रोख. छत बघतात, कापड. ओके. छत वगैरे. ओके. आता मी पण मगाशी बघितलं की तो मशीनवरती जो शिवून घेत होता वेगवेगळ्या पद्धतीत करत असतो. ओके. मग त्या मापानुसार पण तुमचा तो रेट असतो. ओके. कोणाला पाहिजे तेवढा करतो. 5 फूट 10 फूट कसं ऍडजस्टमेंट करून शिवू देतो. ओके. फक्त ग्राहकांनी फक्त माप द्यावाला पाहिजे. ओके ओके. चालतंय. सो मित्रांनो इथे गणपती डेकोरेशनचं सगळं सामान बघितलं. अगदी लाड साहेबांची मुलाखत घेतली. म्हणजे त्यांच्याकडून या कुठलं इथे सामान अवेलेबल आहे विक्रीसाठी याची माहिती घेतली. प्राईस पण विचारली, काय काय भेटतं तेही पाहिलं. खूप छान वाटलं आणि अगदी खरंच मन भरून आलं. ॲक्च्युली आत्तापासूनच वाटतं की आता हे घ्यायचं ते घ्यायचं आत्तापासूनच वाटायला लागलं. सो मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल. आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. सो आत्ता वेळ झाली व्हिडिओ थांबवण्याची. आता आपण लाड साहेबांशी थोडंसं बोलणार आहोत आणि व्हिडिओ थांबवणार आहेत. सो नक्कीच जसं मगाशी तुम्हाला म्हटलंय की नक्कीच तुम्ही या शॉपला नक्कीच भेट द्या. हे शॉप आहे बरोबर एसटी स्टँडच्या बाजूला पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंपच्या अगदी बरोबर समोर रस्त्याच्या पलीकडे हा शॉप आहे. तिथे नक्कीच भेट द्या. वस्तू घ्या. माझं नाव सांगून ही वस्तू घ्या. सो चला आता व्हिडिओ थांबूया. आता त्यांच्याशी जरा बोलूया आणि त्यांचे आभार मानूया आमच्याशी बोलले म्हणून आणि व्हिडिओ ठेवूया. सो चला. सो मित्रांनो कणकोली बघताय आपण आहोत. आत्ता झाली आहे संध्याकाळ आणि संध्याकाळचे आता किती वाजले? 5:30 काहीतरी वाजले असतील. वातावरणही मस्त ढगाळच आहे. म्हणजे ऊन पण लागतं मध्ये पाऊस. काल तर पाऊस पडला बऱ्यापैकी. खूप सुंदर वातावरण वाटतंय अगदी. आणि ही जागा पण मस्त आहे अगदी हायवेच्या बाजूलाच. सो आता संध्याकाळ झाली. आता लाईट पेटले आहेत. सो मित्रांनो आता आपण लाड साहेबांकडून या सजावट केंद्राची म्हणजे ॲक्च्युली मातृश्री डेकोरेटर्स याची माहिती घेतली. याच्याबद्दल जाणून घेतलं. कुठल्या व्हरायटी आहेत त्याच्याबद्दलही जाणून घेतलं. सो लाड साहेब धन्यवाद. आम्हाला इथली बऱ्यापैकी माहिती दिलीत. इथे काय काय मिळतं याच्याबद्दल माहिती दिलीत. त्यांची किंमत बरंच काही पडदे बिडदे याच्याबद्दल बोललात. सो थँक्यू. तरी ह्या वर्षी ह्या तुम्ही नवीन जागेत आहात आणि याबद्दल तुम्ही काय सांगाल? जरी नवीन जागेत असतो की मार्केटच्या जवळ आणि स्टँडच्या जवळ असल्यामुळे अगदी वर्दळ चालू आहे जास्त. ओके. लोकांचं चांगलं सहकार्य मिळतं. बरोबर. आता पण मी बघितलं आता तुम्ही त्यांच्याशी बोलत होतात अगदी मस्तच. सो थँक्यू आमच्याशी बोलल्याबद्दल आणि आपल्या व्हिडिओला सहकार्य केल्याबद्दल. सो नक्कीच ह्या वर्षी सर्व लोकांनी चांगलं सहकार्य करून वस्तू घेऊन जा योग्य. नक्कीच ह्या वर्षी मला सहकार्य केलं. आता ह्या वर्षी माझं हे पहिलंच वर्ष आहे तुमच्याकडे येण्याचं. पुढच्या वर्षी पण नक्कीच येईन आणि याच्यापेक्षा मोठ्या जागेत आपण चालू करू ही माझी
खूप खूप सदिच्छा आहे तुम्हाला. सो धन्यवाद. हो, थँक्यू. सो मित्रांनो, मी काही आत्ताच तुम्हाला मग अशी म्हटलं की तुम्ही माझं नाव घेऊन इथे आलात तर नक्कीच तुम्हाला काहीतरी कन्सेशन मिळेल, नक्कीच मिळेल. सो तुम्ही ही नक्कीच या आणि या मातोश्री डेकोरेटर्सला नक्कीच भेट द्या आणि काही काही खरेदी करा. नक्कीच, अगदी त्यांचं कॅटरिंग पण आहे आणि मंडप सजावटीचं पण आहे. सो नक्कीच एक तुम्ही इथे आलात तर आपुलकी नक्कीच वाढेल आणि त्यानुसार तुम्हाला हे सहकार्य करतीलच. माणूसच आपल्याला पाहिजे, माणसामुळे आपल्याला पैशाला कोण विचारत अजिबात विचारत. सो नक्कीच. सो मित्रांनो, व्हिडिओ आवडलाच तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. सो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत